नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. आजच्या भागात आपण बघणार आहोत फेशियल योगा. फेशियल योगा म्हणजे आपल्या स्किनला हेल्दी आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी आपण काही योगासने करू शकतो, जे चेहऱ्याच्या मसल्ससाठीच खास सांगितलेले आहेत. आणि स्किन जर आपल्याला हेल्दी ठेवायची असेल तर आपल्याला 4 गोष्टी नेहमी बघायला लागतात. एक म्हणजे वयाप्रमाणे जी स्किन सॅगी होत जाते किंवा त्यावर सुरकुत्या येत जातात, फाईन लाईन्स येत जातात, तर त्यामध्ये स्किन टाईट ठेवण्याच्या दृष्टीने आपण काय योगा करू शकतो. दुसरं आहे स्किनवर अनेकदा ॲक्ने, पिंपल्स असे येऊन देखील स्किन आपली रफ होते, हेल्दी वाटत नाही, त्यासाठी आपण काय करू शकतो. तिसरी गोष्ट आहे स्किन नेहमी हायड्रेटेड असली पाहिजे, म्हणजे ड्राय होता कामा नये. स्किन जर फार ड्राय असली तर नॅचरली त्याच्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या, रफनेस हा जाणवतो. त्यामुळे स्किन नेहमी हायड्रेट असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे स्किन ही डिटॉक्स असावी, म्हणजे आतमध्ये जे काही आपल्याला असं वाटतंय की काही विषारी द्रव्य आपल्या स्किनच्या आत सुद्धा जे आहेत, तर ते पूर्णपणे बाहेर निघाले म्हणजे आपोआपच आपली स्किन स्वच्छ होते आणि नितळ आणि हेल्दी, ग्लोईंग अशी आपल्याला जाणवते. तर आपण बघूया ह्यासाठी आपण काय करू शकतो. प्राणायाम तर आहेतच, कारण अनुलोम विलोम प्राणायाम यासारखे प्राणायाम जर आपण नियमित स्वरूपात करत असलो तर आपल्याला एक प्युअर ऑक्सिजनचा फ्लो सतत स्किनमध्ये जाणवतो. त्यामुळे आपलं वय किती आहे हे अनेकदा आपल्या स्किनवरून जाणवत नाही, इतकी आपली स्किन आपल्याला हेल्दी दिसते किंवा हेल्दी होती. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲक्ने यामुळे देखील आपली स्किन अनहेल्दी जाणवते. तर शरीराची उष्णता अतिप्रमाणात वाढल्यामुळे किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, ह्या 2 गोष्टींमुळे जनरली आपल्याला पिंपल्स किंवा ॲक्ने चेहऱ्यावर येतात. ह्यासाठी देखील अनुलोम विलोम प्राणायाम आणि शीतली प्राणायाम आणि चंद्रभेदन प्राणायाम हे प्राणायाम फार आपल्याला फायदा देतात. शीतली प्राणायाम मी मागे एका आपल्या भागामध्ये दाखवलेला होता. शीतली प्राणायामामध्ये जिभेची आपल्याला ह्याप्रमाणे दोन्ही कडा उंचावून पुंगळी अशी करायची आहे. त्यामधून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. जिभेवरून येणारा श्वास हा ओला असल्यामुळे थंड असतो, तो आपण गिळायचा आतमध्ये आणि त्यानंतर नाकाने नॉर्मली जसा आपण श्वास सोडतो त्याप्रमाणे तो श्वास सोडायचा आहे. मी 3 वेळा शीतली प्राणायाम करून दाखवते. नाकाने सोडला. परत एकदा. नाकाने सोडला. याप्रमाणे शीतली प्राणायाम आपण 5 ते 10 वेळा करावा. आपल्याला जर सर्दी, खोकला हे झालेलं असेल किंवा बाहेर थंडीचा जर वेदर असेल, थंड जर वेदर असेल, तर मात्र आपल्याला शीतली प्राणायाम अवॉइड करायचा आहे. ह्याचप्रमाणे आपल्याला चंद्रभेदन प्राणायाम करायचा आहे. चंद्रभेदन प्राणायाम म्हणजे डाव्या नाकपुडीने केला जाणारा प्राणायाम. डावी नाकपुडी ही आपली शीतनाडी आहे. आपल्याला प्रणव मुद्रा, अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून ठेवायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. याप्रमाणे मी आपल्याला 3 वेळा चंद्रभेदन प्राणायाम करून दाखवते. जेवढ्या काउंट्समध्ये किंवा जेवढ्या मात्रांमध्ये आपण श्वास घेतोय
त्याच्या दुप्पट मात्रेमध्ये तो सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा झाला चंद्रवेदन प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला माहितीच आहे. डावीनी श्वास घ्यायचा आहे, उजवीनी सोडायचा आहे, उजवीनी घ्यायचा आहे, डावीनी सोडायचा आहे. एक अनुलोम विलोम प्राणायामही मी करून दाखवते. प्रत्येक प्राणायाम हा 5-5 वेळा तरी मिनिमम करावा. त्यानंतर आपण आपल्याला जो फायदा हवाय, तो फायदा मिळतोय, त्याप्रमाणे आपल्याला ह्या प्राणायामाची जी मात्रा आहे ती वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे. याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं, आपल्याला सर्दी पडसं झालेलं असेल किंवा बाहेरचा सीझन थंडीचा असेल जो आता सुरू होईल, तर त्या पिरियडमध्ये आपल्याला शीतली प्राणायाम अतिशय कमी करावं लागेल. कारण मुळातच बाहेर थंडीचा सीझन आहे आणि आपण जर थंड शरीराला अजून थंड करतोय तर आपल्याला याचे विपरीत परिणाम जाणवू शकतात. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट करत असताना मी सांगितली म्हणून जशीच्या तशी न करता थोडासा आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा, आपल्या शरीराच्या स्थितीचाही विचार करणं आवश्यक आहे. आता मी थोडे फेशियल योगा ज्याला आपण म्हणू, तर थोडे आपण काही जे चेहऱ्याचे प्राणायाम, चेहऱ्याचे जे व्यायाम आहेत तर ते मी थोडे करून दाखवते. आता यामध्ये आपण हनुमानाचे जसे 2 गाल फुगलेले आहेत त्याप्रमाणे आपण गाल फुगवायचे. थोडंसं 1 ते 10 पर्यंत आपण थांबायचे, आकडे मोजत मनात करणार आणि मग श्वास सोडून आणि गाल चिमवायचे. म्हणजे श्वास घ्यायचा, गाल फुगवायचे, थांबायचा, श्वास सोडायचा आणि गाल नॉर्मल. बघा, याप्रमाणे. नाकाने श्वास घेतला तरी चालेल. याप्रमाणे 10-10 काउंट्स पर्यंत थांबत आणि 1 ते 10 असा इतका हा व्यायाम करावा. याने काय होणार आहे, आपली सगळी स्किन टाईट व्हायला मदत होईल. इथले जे मसल्स आहेत त्याला व्यायाम केला जाईल त्याचा, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये टोन ते मसल्स तिथले होतील आणि आपल्या चेहऱ्याची स्किन नॅचरली टाईटही राहील. टाईट स्किन ही नेहमीच स्वच्छ, नितळ आणि त्यावरून प्रकाश हा परावर्तित होतो, त्यामुळे ती ग्लो करते. आता एका बाजूला गाल फुलवायचा आहे, त्यानंतर तिकडची हवा इकडच्या गालात आणायची आहे आणि इकडचं गाल फुलवायचं आहे. आपण लहानपणी असे नेहमी खेळ खेळलेले आहोत. याप्रमाणे प्रत्येक वेळी आपण 10-10 आकडे मोजतपर्यंत थांबायचं आहे. बघा, याप्रमाणे हा सुद्धा आपण 10-10 वेळा 10-10 क्वांटिटीत थांबत 10चं एक आवर्तन, असं आपण एक आवर्तन करू शकतो. हा झाला 2 गालांचा. आता हे अपर लिप्स आणि चिन या ठिकाणी याप्रमाणे आपण श्वास घ्यायचा आणि ते फुलवून ठेवायचे. रिलॅक्स. एकदा
रिलॅक्स. आता इथे सुद्धा वर आणि खाली ऑल्टरनेट हवा अशी इकडून तिकडे पास करत जायची आहे. याप्रमाणे. तसंच आपली ही जी फेसची जी लाईन आहे ही सुद्धा जर आपल्याला नेहमी ही जर व्यवस्थित डिफाईन असली, कारण की जसं जसं आपलं वय वाढत जातं इथे मास वाढायला लागतं आपलं, आणि त्यामुळे मग चेहऱ्याचा शेप हा असा पसरलेला आणि थोडासा असा सॅगी झालेला असा जाणवतो. तर आपण काय करायचं, आपले दोन बोटं असे इथून घेऊन असं वरच्या दिशेने कानाच्या दिशेने असे एक 8 ते 10 वेळा रोज जेव्हा आपल्याला वेळ मिळेल याप्रमाणे आपण करू शकतो. याप्रमाणे 10 वेळा तरी आपण करायचं आहे. त्यानंतर आपली डोळ्यांच्या खालची जी स्किन आहे ती सुद्धा वयाप्रमाणे सॅगी व्हायला सुरुवात होते. तर तिला सुद्धा आपण इथे त्याचे प्रेशर पॉइंट्स आहेत डोळ्याच्या खाली, ह्या प्रेशर पॉइंट्सला आपल्या डोळ्याच्या मध्ये थोडंसं हलक्या हाताने दाब देऊन ठेवायचं आहे. त्यानंतर हलक्या हाताने इथले जे मसल्स आहेत त्यांना देखील थोडं टाईट करत या भागाकडे घेऊन जायचं. अगदी हलक्या हाताने, खूप प्रेशर न देता याप्रमाणे एक 10 वेळा. तसंच आता आपल्या ज्या भुवया आहेत त्या भुवयांना दोन्ही बाजूने आपण तिथेही प्रेशर पॉइंट्स आहेत, याप्रमाणे आपण एक 2 ते 3 वेळा याप्रमाणे. आता हे आपले जे 2 उंचवटे आपल्या हातांना लागतात त्या 2 उंचवट्यांना थोडंसं प्रेशर देत दाबायचंय आणि मग हळूहळू 10 आकडे झाले की त्याला तिथल्या तिथे थोडं प्रेशर देत क्लॉकवाईज 5-6 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 5-6 वेळा याप्रमाणे आपल्याला हे सगळे प्रेशर पॉइंट्स आहेत. आता कानाच्या मागे इथे मागे उंचवटा लागतो, उंचवट्याच्या खाली उतारावर आपल्या मधल्या 2 बोटांनी ह्याप्रमाणे गोल असा हलकं प्रेशर देत आपल्याला मसाज करायचा आहे. अगदी मसाज न करता नुसतं दाबून जरी ठेवलं तरी चालणार आहे. आपल्याला रिलॅक्स वाटतं. डोळे बंद करून घ्यायचे आणि आपला स्ट्रेस देखील कमी व्हायला मदत होते. ह्याप्रमाणे आपल्याला करायचंय. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे खाली जे डबल चिन ज्याला आपण म्हणतो तीच देखील फॅट वाढल्यामुळे किंवा वय वाढल्यामुळे इथली स्किनही आपली लूज होत जाते. तर त्यासाठी देखील एक असा व्यायाम मी सांगते की आपण थोडा चेहरा वर घ्यायचा आहे. थोडा चेहरा वर घेऊन ही जी खालची स्किन आहे हिला आतून ओढून ठेवायची. ह्याप्रमाणे बघा. रिलॅक्स. 10 काउंट्स केले आणि रिलॅक्स. आपल्याला आत ओढायची आधी असं आणि रिलॅक्स. परत एकदा. मी हे करते हे जर समजलं नसेल तर आपण मान पूर्ण मागे न्यावी, आपोआप स्किन ओढल्या जाते. आता पुन्हा एकदा आतल्या दिशेने ओढायचं आहे. याप्रमाणे बघा, तुम्हाला लक्षात येईल ही स्किन ओढल्या जाते आत. ह्याप्रमाणे पण इथली जी सॅगी स्किन आहे किंवा डबल चिन आहे ती देखील कमी व्हायला आपल्याला यामुळे मदत मिळू शकते. आता सगळ्यात शेवटी संपूर्ण चेहऱ्याचा व्यायाम झाल्यानंतर आपण आपला हात
खालून आणि वरच्या दिशेने असा गोल चेहऱ्यावरून फिरवायचा. 4 ते 5 वेळा याप्रमाणे. आणि त्यानंतर एक 5 मिनिटं 10 मिनिटं जेवढा आपल्याला वेळ आहे तेवढा वेळ बसावं, डोळे मिटावे. आणि मी चेहऱ्याचं शिथिलीकरण आपल्याला सांगते. ते चेहऱ्याचं शिथिलीकरण आपण करायचं आहे. चेहऱ्याच्या शिथिलीकरणामध्ये सर्वप्रथम लक्ष द्यायचं आहे ते आपल्या कपाळावर. आपलं कपाळ पूर्णपणे आपल्याला फील करायचं आहे आणि हळूहळू तिथले जे मसल्स आहेत त्यांना रिलॅक्स करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला इथे इथे वर ओढल्यासारखं जाणवेल. मध्ये दोन्ही बाजूने असं मी आता करून दाखवलंय, पण ती असं दिसत नसलं तरी आतून आपल्याला फील होत असतं. मसल्स सगळे असे गोळा झालेले आहेत. तर ते आपल्याला ज्या मी ऍक्शन सांगितल्या त्या सगळ्या लक्षपूर्वक आपल्याला शिथिल करून घ्यायचं आहे. सैल सोडून घ्यायचे मसल्स. आपल्या भुवया सैल सोडून घ्या. आपले डोळे असे हलके हलके आपल्याला जाणवत असतात. तिथे सुद्धा अशी थरथर थरथर असते. ती देखील आपल्याला स्थिर करायची आहे. त्यानंतर आपले गालावर वेगवेगळ्या शेपचे मसल्स आहेत. तर गालांना आपण पूर्णपणे शिथिल करून घ्यायचंय. तिथले सर्व मसल्स सैल सोडून. नाक फक्त फील करायचंय. श्वास येतो कसा, जातो कसा, इथून आपल्याला आतून आपल्याला फील होतं. आता आपण लक्ष देऊ. आपले दोन्ही ज्या दंतपंक्ती आहे, वरची आणि खालची, ती आपण एकमेकांवर दाबून ठेवतोय का? अनेक लोकांना सवय असते एकमेकांवर दाब देऊन ठेवण्याची, किंवा अनेकदा खूप स्ट्रेसमुळे आपण ते करतो आणि आपल्या लक्षात देखील येत नाही. तर ते आपण सैल सोडून घेऊ. तोंडाच्या आतला भाग, जीभ कुठेतरी आपण दाबून ठेवली आहे का, तिकडे बघा, ती सैल सोडा. त्यानंतर आपला खालचा जॉ हा वरच्या जॉच्या आत असला पाहिजे. त्याप्रमाणे त्याची पोझिशन आहे का, की आपण उगाच ओढून त्याला समोर आणलं आहे. लक्ष द्या. सैल सोडून. कानाचा भाग नॉर्मली आपल्याला फील होत नाही, पण आपण लक्ष दिलं तर आपल्याला फील होतं. दोन्ही कान सैल सोडून द्यायचे. त्यानंतर आपला चिनचा भाग फील करायचा आपल्याला. संपूर्ण चेहऱ्याची थरथर, स्ट्रेस हळूहळू कमी करायचं आहे. हे करत असताना आपण श्वास प्रश्वासावर लक्ष द्यायचंय. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. नाकाच्या मुखाशी आपल्याला जाणून घ्यायचा आहे श्वास कसा येतोय, श्वास आपण सोडतोय. अगदी नैसर्गिकरित्या चालणारी ही क्रिया आहे. त्यासाठी आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज नाही. ती आपोआप चालूच राहणार आहे, पण आपण लक्षपूर्वक करायची आहे. अशा रीतीने डोळे मिटून एक शांतपणे जर आपण बसलो तर आपल्याला जाणवेल की आपल्या चेहऱ्याचे मसल्स आपोआप रिलॅक्स झालेले आहेत. असा हा एक 10 ते 15 मिनिटाचा फेशियल योगा जर आपण रोज केला तर आपल्याला स्किनचे, खास करून चेहऱ्याच्या स्किनचे जे सगळे समस्या आहेत, जे प्रश्न आहेत ते आपल्याला सुटायला निश्चित मदत होईल. आपण हे सगळे व्यायाम करा. आपल्याला कुठेही काही शंका वाटल्यास मला खाली दिलेल्या नंबरवर विचारा. मी निश्चित त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. आजचा भाग आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला निश्चित कळवा. अजूनही आपल्या काही समस्या असतील तर विचारा. आपण त्यावर देखील पुढील भागात विचार करू. आपल्याला भाग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा. पुढचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.